सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची विक्री आता सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो की खेडा केंद्र आहे आणि या खेडा केंद्रावर हजारो शेतकरी हा आपला लाखो टन कापूस या ठिकाणी आणून विकत आहेत आणि या ठिकाणी बाहेरचे व्यापारी या ठिकाणी येऊन हा जो काही कापूस आहे हा कापूस या ठिकाणाहून घेऊन जात आहेत। मोठ्या प्रमाणात यंदा कपाशीची पेरणी या भागातल्या शेतकऱ्यांनी केली होती, मात्र शेवटी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। असं असलं तरी जो काही कापूस आपल्या शेतातून निघालेला आहे हा कापूस आता सध्या विविध व्यापाऱ्यांना या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी विकताना दिसत आहे। मोठी ट्रक भरून ही कपाशी ही परराज्यात विकलीला जात असते। अद्यापही शासनाच्या वतीने कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी CCIचे कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू न केल्यामुळे या ठिकाणी या भागातल्या शेतकऱ्यांना कपाशी या ठिकाणी व्यापाऱ्यांना विकायची वेळ आलेली आहे। मात्र या ठिकाणी हा जो कापसाचा भाव आहे हा देखील अत्यंत कमी भेटतो आहे। 6,500 ते जास्तीत जास्त 6,700 रुपयापर्यंत हा भाव भेटत असल्याने शेतकऱ्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने लवकरात लवकर CCI केंद्र सुरू करावीत आणि किमान 10,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।